मंडळी, तुकाराम मुंडेंनी या महाराष्ट्राला दाखवून दिलंय एक प्रामाणिक अधिकारी शेकडो माफियांवर कसा भारी पडू शकतो। दुधात भेसळ करणाऱ्या नराधमांचा ज्या प्रकारे पर्दाफाश होतोय, त्यातून दूध भेसळीचं एक अतिशय भेसूर वास्तव या महाराष्ट्राच्या समोर येत आहे। ज्या दुधावर आपल्या घरातल्या तान्हुल्या बाळाचं पोषण अवलंबून असतं, ज्या दुधाचा आईबाप मोठ्या विश्वासानं आपल्या लेकरांना घोट देतात, त्या दुधात युरिया, डिटर्जंट, शॅम्पू, तेल आणि घातक रसायनं टाकली जात आहेत। ज्या 4 पैशांच्या हव्यासापोटी या गिधाडाने महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये कॅन्सरच्या फॅक्टऱ्या उघडल्यात। दुधात विष कालवण्याचं हे पाप गेली अनेक वर्ष या राज्यात अगदी बिनबोभाट सुरू आहे। कारवाईच्या नावावर फक्त नौटंकी। म्हणूनच या माफियांची हिंमत एवढी झाली की राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपलं जाळं पसरवलंय। ज्या जिल्ह्यातून शहरांना दूध पुरवलं जातं ना, तो अख्खा जिल्हा या नराधमाने काबीज केला जणू। पण तुकाराम मुंडेंनी एफडीएची सूत्र हाती घेताच या माणसानं माफियांच्या साम्राज्याला असा सुरुंग लावलाय की अख्खी सिस्टीम हादरली। आकडा आहे का, 31 कोटींचा मुद्देमाल जप्त आहे। 20,000 लिटर कृत्रिम दूध जागेवर नष्ट करण्यात आले। 26 जणांवर गुन्हे दाखल आहेत। 13 बडे माफिया गजाड झालेत आणि 5 अन्न परवाने थेट निलंबित झालेत। पण यातलं दुर्दैव बघा, या विष कालवणाऱ्या राक्षसांमध्ये दूध संघावर चेअरमन म्हणून मिरवणारी पांढरपेशी माणसं सुद्धा आहेत। दुधाच्या या बड्या माफियांच्या नरडीला हात घालणं सोपं नाहीये। तुकाराम मुंडेंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून खूप मोठी रिस्क घेतली आहे। पण कसलीही तमा न बाळगता त्यांनी आणि त्यांच्या टीमनं जे हिंमत दाखवली ना, त्याला या महाराष्ट्राचा कडक सॅल्यूट आहे। एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही या लढाईत त्यांच्या सोबत आहोत, पूर्ण ताकदीनं। आता सामान्य माणसांना, निष्पाप मुलांना विष पाजणारे हे राक्षस कुठल्याही पक्षाचे असू द्या, कितीही बडी धेंड असू द्या, किंवा त्यांना आशीर्वाद देणारे त्यांचे आका कितीही मोठे असू द्या, व्यवस्थेतल्या भ्रष्ट लाचखोरांना आणि या नराधमांना आता कसलीच माफी मिळता कामा नये। मुंडे साहेब, मागे हटू नका, त्यांचे बुरखे टरा टरा फाडा। हा अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली प्रत्येक आई आणि प्रत्येक प्रामाणिक माणूस तुमच्या सोबत उभा आहे। या सगळ्या कारवाईच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची कमेंट नक्की कळवा। धन्यवाद।